गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळी. आज दिवसाची सुरुवात अगदी छान झाली. सकाळी लवकर उठले, नाश्ता केला, जेवण बनवलं आणि शॉपला जायची तयारी चालू केली. स्किन केअर केलं की बाबू असा मध्ये मध्ये करत होता, तर त्याचं एक म्हणलं स्लोमो घेऊनच टाकायचा. त्याला वाटलं मी लाईव्ह करते म्हणून तो हाय माऊ हाय माऊ असं तो करत होता. कमेंटमध्ये त्याला हाय माऊ केल्यावरती हाय बाबू नक्की करायला विसरू नका. पण तो बऱ्याच वेळामध्ये येत होता मी मेकअप करताना की मला मावशी बोलायचं आहे मावशी बोलायचं आहे. सो त्याला आता सवय झाली आहे ना लाईव्हची, त्याच्यामुळे आज जरा म्हणलं केसांची काळजी करूयात. स्किन केअर तर डेलीच असतो. तर मग हेअर वॉश केला, कारण काल हेअर वॉश करायचा विसरून गेलेले. मग सिमर लावून घेतलं आणि ब्लो ड्राय करून घेतला. जेव्हा गडबड असते आणि आपल्याला कुठे जायचं असेल किंवा तुम्हाला हेअरस्टाईल करायची असेल, केस पटकन सुकत नाहीत, तर हा एक बेस्ट आहे. डेली वापरत जाऊ नका, कारण जास्त स्टीम आपल्या केसांना नाही द्यायची. म्हणजे त्याचं जे हॉटनेस असतो तो जास्त केसांना डॅमेज करू शकतो. कधीतरी तुम्ही यूज करू शकता. इथे पण बाबू मध्ये मध्ये आला की मलाही दे मलाही दे. सो तो मध्ये मध्ये मेकअप प्रॉडक्ट दाखवत होता. तुम्हाला दिसत असेल बघा, थोडे थोडे प्रॉडक्ट दाखवायचे की हे लावायचं ते लावायचं. तो असाच करत होता. तर त्याचं एक वेगळंच चालू होतं, पण तो कॅमेऱ्यामध्ये दिसतच नव्हता. अतिशय सुंदर केस सेट होतात यानं, पण सतत यूज करू नका. कधीतरी ठीक आहे, नाही तर केस पूर्ण डॅमेज होऊन जातील. बघा कसे केस होतात. ओले केस असतात ते एकदम छान होऊन जातात. त्याच्यानंतर मी जेवायला बसले, केस वगैरे सगळे सेट करून. जेवणात बघा आजचा मेनू आमचा एवढाच होता. आणि आमच्या बाबाला रोज गोड काहीतरी पाहिजेल असतं, तर रोज हे गोड आमच्या घरी चालूच असतं. व्हिडिओ करायचं विसरून जाते मध्ये मध्ये, हळूहळू सवय होऊन जाईल. अधूनमधून व्हिडिओ करायचेच विसरून जात आहेत. तर हा माझा फायनल लुक होता. कसा वाटतो आहे ते नक्की सांगा. आणि ही साडी आपल्या शॉपमध्ये अवेलेबल आहे, बघू शकता. रील्स बनवल्या, लाईव्ह केलं आणि घरी गेले. त्याच्यानंतर बाबूला दवाखान्यात घेऊन जायचं होतं. त्याची आज ब्लड टेस्ट होती. ब्लड टेस्ट केली आणि मग घरी आलो. खूप रडत होता बिचारा.